नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड अंतर्गत वेगवेगळ्या पदांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, सर्व डिटेल्स आपण शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा अशाच पदभरतीच्या व्हिडिओजसाठी, अपडेट्ससाठी. तर सर्वप्रथम यांचे जे ऑफिशियल PDF आहे ते 14 पेजेसचं आहे आणि याच्यामध्ये सर्वप्रथमच इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची जेवढेही पदं आहेत यांची ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट आहे 26 डिसेंबर ते 12 जानेवारी 2026. म्हणजे या आताच तुम्हाला जे आहे फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत त्यांची नावे, टोटल वॅकन्सीज आणि लोकेशन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये क्लायमेट ॲक्शन अँड सस्टेबिलिटी, इकॉनॉमिक्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी हे डिसिप्लिन्स आहेत. याच्या अंतर्गत वॅकन्सीज आहेत. सायबर सिक्युरिटी, अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन, ग्राफिक डिझायनिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जिओ इन्फॉर्मॅटिक्स याच्यामध्ये तुम्ही वॅकन्सीज पाहू शकता. टोटल वॅकन्सीज, नंबर ऑफ वॅकन्सीज पाहू शकता आणि त्याचं लोकेशन पाहू शकता की कुठं आहे. जर दिसत नसेल व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा जेणेकरून तुम्हाला दिसेल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. जे ईच डिसिप्लिन आहे, जे लोकेशन आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. त्यानुसार तुमचं एज सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. एज आणि नॅशनॅलिटीसुद्धा गरजेची आहे. म्हणजे तुम्हाला जे शैक्षणिक पात्रता आहे तिथं पूर्ण करणेच आहे. त्याचबरोबर एजचा आणि क्रायटेरिया आहे तोही कंप्लीट करणे आहे. मिनिमम एज 21 आहे, मॅक्झिमम 30 इयर आहे. आता याच्यामध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसिजर पाहिलं तर याचं सिलेक्शन प्रोसिजर 2 स्टेपमध्ये होणार आहे. प्रथम ॲप्लिकेशन स्क्रीनिंग आणि दुसरं असणार आहे इंटरव्ह्यू. नंतर फायनल अपॉइंटमेंट जी असणार आहे तुमची ती कमिटीनुसार, सिलेक्शन कमिटीनुसार असणार आहे. म्हणजे हे तुम्हाला दोन्ही फेज पार करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते जॉब मिळून जाईल. मेडिकल फॅसिलिटीज इन्क्लुडिंग लॉन्च, टी, कॉफी सर्व माहिती याच्यात देण्यात आलेली आहे पूर्ण PDF मध्ये. ठीक आहे, आपण डिसिप्लिन्स पाहिले. ॲप्लिकेशन फी काय आहे तर 150 रुपये फक्त ॲप्लिकेशन फी आहे. तर तुम्हाला ही ॲप्लिकेशन फी जी आहे ती पे करावी लागेल. याच्यासाठी तुम्हाला 26 तारखेपासून मी सांगितले 26 ते 12 जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आहे. इथे तेही इन्फॉर्मेशन दिलेले आहे की कशाप्रकारे तुम्हाला प्रोफाईल बनवायची आहे, कोणत्या साईजचा तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे ऑनलाईन मोड. पण एवढं काही वाचायची गरज नाही. तुम्ही सिम्पल जे डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे तिथून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तिथेही मी तुम्हाला रिप्लाय देईल. त्याचबरोबर ह्याच्यात जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि सध्या माहिती जर पाहिली तर ह्याच्यामध्ये पोझिशन्स जे आहेत क्लायमेट ॲक्शन अँड सस्टेबिलिटी जसं इकॉनॉमिक्स, डेटा सायन्स हे डिसिप्लिन्स आहेत. याच्यामध्ये मेनली जर पाहिलं गेलं तर तुमची जर एन्व्हायरमेंटचं असेल तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक असेल तर इकॉनॉमिक्समध्ये तुमच्याकडे डिग्री पाहिजे. काही ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, काही ठिकाणी फक्त बॅचलर्स डिग्री पाहिजे. तुम्हाला मिनिमम डिझायरेबल वर्किंग एक्सपिरियन्स पाहिजे. तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स जसं की 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे क्लायमेट चेंज, त्याचबरोबर ॲडॅप्टेशन ऑर सस्टेबिलिटीमध्ये. तर प्रत्येक पदानुसार हे गोष्टी बदलतात. जसं त्याचं इसेन्शियल क्वालिफिकेशन, त्याचे डिझायरेबल्स, त्याचबरोबर याच्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स. सो मेक शुअर तुम्ही हे रीड करा. PDF जे आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे व्हिजिट करून हे PDF पहा. अडचण येत असेल कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी तुम्हाला तिथे रिप्लाय देईल आणि तुम्हाला गाईड करेल की तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, जेही क्वेश्चन असतील विचारायला विसरू नका. तसेच आमचे ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच याच्या आर्टिकलची लिंक आणि हे PDF तुम्हाला पहिल्या लिंकमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.